साप हा शब्द अनेकांना भीतीदायक वाटतो, पण साप हा शेतकऱ्यांचा मित्र. अलीकडच्या काळात सापाला मारण्याचे प्रकार वाढल्याचं पाहायला मिळतं. एकंदरीतच सापाविषयी अनेक गैरसमज लोकांमध्ये दिसून येतात. याविषयीची माहिती आपण जाणून घेणार आहोत सर्पमित्र राजू कदम यांच्याकडून. नमस्कार, मी सर्पमित्र राजू कदम. आता भरपूर साप निघण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यासाठी आज मी तुम्हाला सापाबद्दलची माहिती, समज, गैरसमज व सापाबद्दलची अंधश्रद्धा हे तुम्हाला सांगणार आहे. प्रथम, या जगामध्ये सापाच्या 3000हून अधिक जाती आहेत, तरी आपल्या भारतामध्ये 270 जातीचे साप आढळतात. आपण महाराष्ट्रात राहत असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये फक्त 52 जातीचे साप आढळतात. त्याच्यामध्ये बी 3 प्रकार आहेत: विषारी, अर्धविषारी आणि बिगर विषारी. विषारी सापामध्ये नाग, मण्यार, घोणस आणि फुरशे हे 4 जातीचे साप मनुष्य वस्तीच्या आसपास खूप प्रमाणात आढळतात. तर अर्धविषारीमध्ये मांजऱ्या आणि हरणटोळ नावाचे साप आढळतात. तसेच बिगर विषारी सापामध्ये प्रथम आजगर, धामण, गवत्या, तस्कर, नानाटी आणि पाण्यामध्ये जो आढळतो तो विरोळा जातीय साप, असे बिगर विषारी साप आढळतात. ह्या सापांबद्दल सांगायचे झालं तर खूप आहे, पण आता जे आपल्याला सांगायचे ते सापाबद्दलचे समज आणि गैरसमज. यामध्ये समज आणि गैरसमजमध्ये प्रथम सगळ्यात मोठा गैरसमजमध्ये साप हा बदला घेतो. साप हा कधीच बदला घेत नाही. मनुष्य फक्त या पृथ्वीतलावरती मनुष्य हा एकमेव असा प्राणी आहे की तो बदला घेतो. साप बदला घेतो हे TV, पिक्चर, सिरियल, मालिकामुळे हे जनतेच्या आणि लोकांच्या डोक्यामध्ये भरवण्यात आलेलं आहे. त्यामुळे साप कधीच बदला घेत नाही. साप बदला कसा घेतो याबद्दल सायंटिफिक कारण घ्यायचं म्हणजे ज्यावेळेस आपण एखाद्या मादी सापाला मारलं जाते आणि त्या मादी सापाला मारल्यानंतर मादी सापाची MC पिशवी फुटली जाते आणि त्या MC पिशवीच्या वासामुळे इतर नर साप या आसपासच्या भागातून येतात आणि त्याचा वास घेतात आणि त्यांना वाटतं की आता आपलं इथं मिलन आहे. पण मेलेला साप पाहून आपलं मिलन होत नाही असं म्हणून तिथून साप निघून जातात. परंतु बघणाऱ्याला वाटतं की हा साप आपले बदला घेण्याचा आहे. त्यामुळे हा साप कधीच कुठलाही साप बदला घेत नाही. त्यानंतर दुसरी अंधश्रद्धा म्हणजे सापाचं विष मंत्राने उतरवलं जातं. प्रथम पहिली गोष्ट म्हणजे या पृथ्वी तलावर कुठेही मंत्र, तंत्र, जादूटोणा ही क्रिया कुठंच नाही आहे. मंत्राच्या साहाय्याने कुठल्याही विषारी सापाचं विष हे उतरलं जात नाही. त्यानंतर मंदिरामध्ये सापाचं विष उतरलं जातं का, तर हे पण खोटं आहे. या पृथ्वी तलावर कुठलंही असं मंदिर नाही की त्या मंदिरामध्ये विषारी साप चावल्यावर त्या माणसाला लिहिल्यानंतर त्याचं विष उतरलं जातं. सापाचं विष उतरवणे ह्याच्या पाठीमागे एकच कारण आहे, म्हणजे त्याला प्रतिविष. सापाचं विष उतरण्यासाठी प्रतिविषाचाच वापर केला जातो. त्यानंतर सापाविषयी समज, गैरसमज आणि अंधश्रद्धा झाले. त्यानंतर आणखी एक अशी अंधश्रद्धा आहे की साप हा पुंगीच्या तालावरती डोलतो. तर पहिली आणि शेवटची गोष्ट म्हणजे सापाला कान नसतात. सापाला कान नसतं. साप हा आपल्या जमिनीचा कंप म्हणजे व्हायब्रेशननुसार आपल्या शरीराची हालचाल करतो आणि त्या मार्गाने आपलं भक्ष्य पकडण्याच्या उद्देशाने आणि धोका जाणवला तर तो सावध होतो. पुंगीच्या आवाजाने साप डोलतो याच्या पाठीमागं कारण की नाग हा फणा काढणारा नाग आहे, पण हलणाऱ्या वस्तूवरती अटॅक करण्यासाठी तो पुंगीच्या तालावर जसजशी पुंगी हलते तसा तो आपला फणा लेफ्ट राईट साईड हलवतो आणि बघणाऱ्याला वाटतं की जो गारुडी गाणं म्हणतोय आणि पुंगी वाजवतोय तो त्या पुंगीच्या तालावरती डोलतो. तर पुंगीच्या तालावरती साप कधी डोलत नसतो. ही एक अंधश्रद्धा आहे. आता आज सगळ्यांना विनंती आहे की पावसामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये सापाचं प्रमाण खूप निघत असतं. सापाचे प्रमाण बाहेर येण्यासाठी खूप असतं. त्यामुळं कुठल्याही प्रकारचा सापा मारू नका. साप चावल्यानंतर दवाखान्यामध्ये सापाचं प्रतिविष हे एकमेव औषध आहे आणि ते तुम्हाला सरकारी दवाखान्यातच मिळते. इतर कुठेही सापाचं विष औषध प्रतिविष मिळत नाही. सापाचं प्रतिविष तुम्हाला फक्त सरकारी दवाखान्यामध्ये घेणे हे एकमेव पर्याय आहे. त्यानंतर साप चावल्यावर स्वतः कुठलाही प्रकारचा प्रथम उपचार करण्याच्या नादी लागू नका. साप पकडायचा असेल तरी सर्पमित्राला बोलवा. आपल्या पालिकेच्या हेल्पलाईन आहेत. पोलिसांकडेही सर्पमित्रांची लिस्ट असते.
पालिकामध्येही सर्पमित्रांची लिस्ट आहे आणि प्रत्येकाकडे मोबाईल आहे, त्यामुळे गुगलवरती स्नेक कॅचर सर्च करा. पुणे, पिंपरी चिंचवड कोणत्याही एरियात सर्च करा, त्या एरियातले सर्पमित्र निघतात आणि साप वाचू शकतो. स्वतः साप पकडू नका, सापाची माहिती असल्याशिवाय सापाला हात लावू नका. धन्यवाद. न्यूज 18 मराठी, पुणे.